आज दिनांक 8 जून 2013 आजची तिथी वैशाख अमावस्या वार शनिवार दिनविशेष शनी जयंती। सिटी न्यूजच्या प्राइम टाइम बातमीपत्रात मी आशिष सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करत बातमीपत्राची सुरुवात करतोय आपल्या सुविचार मालेनं। तर आता बघूया बातमीपत्रातील काही ठळक बातम्या। या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या आणि या ठळक बातम्यांचे प्रायोजक होते इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है क्या कहता है इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ। चला तर आता बघूया बातमी विस्तारित स्वरूपात। आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या अर्थातच क्राईम वॉच। कुऱ्हा या गावातील विहिरीतील गाळ काढण्यासाठी उतरलेल्या गिरीश शेलोकारचा विहिरीतच मृत्यू झालाय। सदर व्यक्ती विहिरीत गाळ उपसण्यासाठी उतरला असता गाळ काढण्याचा डबा त्याच्यावर पडल्यानं गिरीशचा मृत्यू झालाय। हा 40 वर्षीय गिरीश त्याच्या क्रेननेच गाळ काढण्याचे काम करीत होता। शनिवारी केलेले त्याचे हे काम त्याच्यासाठी अखेरचं ठरलं आणि तो याच जागीच मरण पावलाय। अकोला जिल्ह्यातील हिंगणी गावातील 13 वर्षीय तरुणी मयुरी वसंत शिरसाट हिला शनिवारी सर्पदंश झालाय। सापाचं विष तिच्या सर्वांगात पोहोचल्यानं गंभीर स्थितीत मयुरीला इरविन दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं। ही तरुणी काही काम करीत असताना तिला हा सर्पदंश झाल्याची माहिती आहे। नागपूर पोलीस ठाणे हद्दीतील झाकीर कॉलनी येथे झालेल्या वादातून मारहाणीची घटना घडली आहे। शेख नईम शेख सलीम असं या मारहाणीत जखमी युवकाचं नाव असून त्याच्या मांडीत चाकू मारल्यानं तो जखमी झालाय। जुन्या वैमनस्यातून 4 ते 5 युवकांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे। मेरे को लगा 7 बजे शाम में फोन लगा। हाँ। फिर उसके बाद में फिर मैं 7:30 बजे उनका ने पहुंचा। अच्छा। फिर बाद में मैंने गया उनका ने तो उन्होंने मारने चालू कर दी। हाँ। ताजनगर मस्जिद का ताजनगर मस्जिद में मस्जिद के रोड का नहीं होटल का नहीं। अच्छा, तो मारना चालू कर दिया डायरेक्ट। हाँ। कोई वजह नहीं कुछ नहीं पहले की दुश्मनी थी उसकी, मैंने मारा था उसको। अच्छा। मेरे ऊपर 324 लगी थी, वो बाइज़त बड़ी हो गई थी। अच्छा। उन्होंने खुद बोला था लड़के ने कि ये नहीं था सर, मेरे को बोला है। हाँ बोले भाई काम हो बोले तेरे से। मैंने बोला मैं खाना खा रहा। फिर हॉल लगाए फोन, मैंने बोला आ रहा मैं। तो फिर मैं आधे में पहुंचा तो और आया तीसरे से फोन, उसके बाद तो मैंने आ ही गया मैं। तो मैं गया तो जैसे मैं गया तो मेरे को उन्होंने पकड़े, बस मारने चालू कर दिए। बोले इन्होंने अपने को मारा था, बोले अब जान मत दो बोले इसको। तो वैसे मेरे को चाकू उन्होंने चालू कर दिया। चाकू मारा गया। हाँ। बातमीपत्रात एक नजर टाकूया सामाजिक राजकीय तसेच काही संमिश्र घडामोडींवर। शहरातील वॉर्डाची दैनावस्था या पावसाळ्यात मोठ्या समस्यांना आमंत्रण देण्यास कारणीभूत ठरते आहे। अशीच बिकट परिस्थिती जवाहर गेट प्रभागाची सुद्धा झाली आहे। हा परिसर बघून येथे घाणीचं माहेर घरच असल्याचा भास होतो। शहरातील ऐतिहासिक जवाहर गेट जितके सुप्रसिद्ध आहे तितकेच कुप्रसिद्ध झाले आहेत।
या ऐतिहासिक वास्तूला सांभाळण्यास सपशेल अपयशी ठरलेल्या प्रशासनिक उदासीनतेमुळे हा परिसर म्हणजे घाणीचे माहेरघरच होऊ पाहत आहे. या संपूर्ण जवाहर गेट प्रभागाला घाणीच्या साम्राज्याने वेढले असून महापौर, महानगरपालिकेचे अधिकारी वर्ग यांच्या पाहणी दौऱ्यानंतरही येथील परिस्थिती सुधारण्यापेक्षा आणखीनच बिघडली आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात महापौरांनी जेव्हा या परिसराचा पाहणी दौरा केला होता तेव्हा थोडी बहुत हिरवळ येथे होती. घाणीचे साम्राज्यही महापौरांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. ऐतिहासिक परकोटा म्हणजे ऐतिहासिक मुतारी झाल्याचेही सगळ्यांनी बघितलंय आणि आजही बघतही आहेतच. तरी यात कुठलीच सुधारणा होत नाही ही खंत आहे. आता तर या घाणीने संपूर्ण परकोटाच गिळंकृत करून टाकलाय. या परकोटावर दारू पार्टीचे पुरावेही सापडतात. बियर, विदेशी दारूच्या बॉटल्स येथून गोळ्या केल्या तर डझनभरापेक्षा जास्त दारूच्या बॉटल्स येथे सापडतात. मग जनप्रतिनिधींचं लक्ष कुठे आहे असा पेच पडणार नाही काय? महापालिकेने या ऐतिहासिक वास्तूची इतकी विटंबना करू नये अशी प्रार्थना या वार्डाचे नागरिक करतायत. परंतु कुणालाही कशाचीच सोयरी सुतूक नाही हे तितकेच खरं. करिअर ब्युटी कल्चर कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली आहे. ब्युटी मॅक्सच्या वतीनं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. आजच्या आधुनिक व स्पर्धेच्या युगात अत्याधुनिक पार्लर, मसाज सेंटर, स्पा सेंटर, आधुनिक सौंदर्यशास्त्राकडे मध्यम वर्गापासून उच्च वर्गीयांपर्यंत सगळेच आकर्षित झालेत. त्याकरता 4 जून रोजी ब्युटी मॅक्स द्वारा ब्युटी कल्चर या क्षेत्राची सद्यस्थिती व रोजगार तसेच स्वयंरोजगारच्या संधी यावर निशुल्क मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. या संधी मिळवण्यासाठी कशी तयारी करावी लागेल, कुठल्या प्रकारचे ज्ञान व कुठले कौशल्य शिकण्याची गरज आहे, व्यवसाय सुरू करण्याकरिता शासकीय यंत्रणा कोणती मदत करते याविषयी या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आलं. सदर कार्यशाळेत शहरातील सर्वच वयोगटातील महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. युवा स्वाभिमानच्या वतीनं 10वी व 12वी परीक्षेत प्रावीण्य पटकवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलाय. सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक केलं जात आहे. नुकताच 10वी व 12वीचा निकाल लागला असून प्रत्येक विद्यार्थ्याने यामध्ये आपापल्या परीनं यश प्राप्त केलंय. यामध्ये विशेष म्हणजे मुलांपेक्षा मुलींची बाजू जरा वरचढ ठरली आहे. या 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार युवा स्वाभिमानच्या मार्गदर्शिका नवनीत राणा यांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन केला. विद्यार्थ्यांच्या आईवडील व नातेवाईकांसोबत हा आनंद वाटण्यात आला. 10वीमध्ये मेरिट आलेली सेजल वासनिक, सुखदा कुलकर्णी, अक्षय क्षीरसागर, मृणाल दुधाने तसेच 12वीमध्ये मेरिट आलेली ऐश्वर्या राठी, अभिषेक मुदगल या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नवनीत राणा यांनी सत्कार करताना विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक सत्राकरता शुभेच्छा देत त्यांच्या अडचणीही सोडवण्याचा विश्वास व्यक्त केला. युवा स्वाभिमानच्या ज्योतिताई सैरिसे, मोहिनी चव्हाण, पराग चिमोटे, अवी काळे, सुधीर लवणकर, प्रफुल्ल सानप आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. शनिवारपासून शहरात अपंगांच्या 2 दिवसीय सामूहिक परिचय संमेलनाची सुरुवात झाली आहे. रोटरी क्लबच्या वतीनं हे परिचय संमेलन घेण्यात आलंय. रोटरी क्लब ऑफ अमरावती मिडटाऊन, रोटरी मिडटाऊन ट्रस्ट, इनरव्हील क्लब ऑफ अमरावती मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने शारीरिक अपंग युवक युवतींच्या सामूहिक परिचय व विवाह संमेलनाचं आयोजन महानगरात करण्यात आलं आहे. महानगरातील महेश भवन येथे हा सोहळा संपन्न होत असून रविवारी या जोडप्यांचा सामूहिक विवाह लावला जाईल. शनिवारी ॲडव्होकेट RB अटल, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गोविंद कासट यांच्या प्रमुख अध्यक्षतेत या संमेलन समारोहाची सुरुवात झाली. रोटरी क्लबचे दिलीपभाई पोपट, किशोर केडिया, अरुण टांक, जुगल किशोर घट्टानी, हिनाबेन नागरेचा, रसिक श्रॉफ, अशोक नरेडी, कृष्णा खंडेलवार आदी मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते. महेश भवन, बडनेरा रोड येथे हा शारीरिक अपंग युवक युवतींचा सामूहिक विवाह समारोह रविवारी आयोजित केला जाईल अशी माहितीही यावेळी देण्यात आली. बातमीपत्रात बघूया काही धार्मिक बातम्या.
महानगरातील शनिवारी श्री शनी जयंती उत्सव मोठ्या श्रद्धेनं साजरा करण्यात आला. शहरभरातील शनी मंदिरांमध्ये शनिवारी श्री शनी जयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या श्रद्धेनं हा उत्सव साजरा करण्यात आला. अंबानगरी ते शनिवारी श्री शनी जयंती उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा करण्यात आला. शनी मंदिर सक्करसात, श्री शनी मंदिर जुना सराफा, शनी मंदिर लक्ष्मीनगर आणि शनी मंदिर कालीमाता मंदिर या चारही शनी मंदिरांमध्ये शनिवारी श्री शनी जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने ही शनी जयंती साजरी केली. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा एकदा बघूया आजच्या ठळक बातम्या. तर वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यावयाची असेल किंवा आम्हाला काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता आहे सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703226 आणि आमच्या वेबसाईटचा पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा फक्त सिटी न्यूज. नमस्कार. इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है घर आ जाओ. इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ.